कोकणात आल्यानंतर बोटीने या हिरव्यागार कांदळवनातून कधी फिरलाय का? चला तर मग रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सुंदर किनारपट्टीवरून प्रवास करत आम्ही पोहोचलो कोकणच्या दक्षिण काशीमध्ये. कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेलं, समुद्राच्या साक्षीनं उभं असलेलं हे कुणकेश्वर मंदिर. सकाळी लवकरच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. समोर होतं स्वयंभू शिवलिंग. तिथेच थोडा वेळ नतमस्तक झालो. हे मंदिर सुमारे 1000 वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं आणि यादवकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव इथे दिसून येतो. हे मंदिर बांधण्यापूर्वी या स्वयंभू शिवलिंगाभोवती कुणक वृक्षांची झाडी होती. त्यामुळे या शिवलिंगाचे नाव कुणकेश्वर असे पडले, अशी लोककथा सांगितली जाते. या मंदिराच्या आजूबाजूला छोटी छोटी अनेक मंदिरं आहेत. तिथेच बाजूला ही शिका उन्हाळ्याच्या सुट्टीत रानातून गोळा केलेला हा रानमेवा विकत बसली होती. तिची ती गोड स्माइल कॅमेऱ्यात कैद केली आणि तिथून बाहेर पडलो. काल रात्री आम्ही ह्या कुणकेश्वर होमस्टेला राहिलो होतो. इथलं वातावरण खूप छान आहे आणि सगळ्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. आमच्या बजेट फ्रेंडली ट्रिपचा नाश्ता आम्ही सकाळी रूमवरच केला आणि निघालो खवणे बीचला कायाकिंग करायला. वाटेत या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ आराम केला आणि पोहोचलो खवणे बीचवर. 200 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे आम्ही 4 बोट रेंटवर घेतल्या आणि या खाडीच्या शांत पाण्यात कायाकिंग करण्याचा अनुभव घेतला. कोकणचं फुफ्फुस असणारी ही कांदळवनाची झाडी आणि त्याबरोबरच मित्रांसोबतची ही धमाल अप्रतिम. इथली ही निवांत शांतता मला खूप आवडली. खवणे बीचवरची ही कायाकिंग म्हणजे ऍडव्हेंचर आणि पीस यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन. कधी कोकणात आलात तर हा भन्नाट अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत फॉलो करा आणि हो, बाकी काय निवांतच.